घडामोडी सुरुवात करूयात। आता एक क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने शहराच्या हद्दीत हेल्मेट घालणं ऐच्छिक असेल असा अजब निर्णय गुजरात सरकारने घेतला। दुचाकी स्वारांच्या तक्रारीनंतर आम्ही नियम शिथिल केला असं उरफाटं कारण गुजरात सरकारने दिलंय। दुचाकीवर ट्रिपल सीट गेलं तरी दंड आकारला जाणार नाहीये। शहराबाहेर जायचं असेल, महामार्ग असेल तर हेल्मेट सक्तीचं असेल, पण शहरी भागांमध्ये हेल्मेटची सक्ती नसणार आहे। ज्या देशात वर्षाला 1.5 लाख नागरिक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात त्या देशातील एका राज्यानं असा निर्णय घेणं हे तर्कबुद्धीच्या पलीकडे आहे असंच म्हटलं पाहिजे। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहे। प्रशांत, हेल्मेट हा सक्तीपेक्षाही सुरक्षेचा विषय आहे, म्हणजे आता त्याची सक्ती करावी लागते, त्याचा नियम आहे खरं तर, पण असं असताना गुजरात सरकारने अशा पद्धतीने निर्णय घेणं हे कितपत रुचणार आहे? बरोबर आहे। खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला, एक अफलातून निर्णय असं म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने बघितलं जात आहे की या निर्णयाच्या माध्यमातून कुठेतरी स्पष्ट कायद्याची बाध्यता आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने सगळी माहिती पुढे आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीवरती आणि यातून ज्या पद्धतीने हा निर्णय झाला, या निर्णयामध्ये जर बघितलं की अर्बन एरियामध्ये हेल्मेट वापरण्यासाठी सक्ती असताना आणि सगळ्या संपूर्ण भारतभरात हा नियम लागू आहे की हेल्मेट जोही दुचाकी स्वार असेल तेव्हा त्यांनी हेल्मेट घालून असलं पाहिजे। पण असं असताना अशा प्रकारचा निर्णय घेऊन काय साध्य करण्याचा प्रयत्न करते हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। गुजरात सरकारने हा निर्णय का घेतला हे देखील विचार करण्यासारखा प्रश्न आहे। त्यामुळे या निर्णयावरती कुठेतरी टीका होत आहे, सर्व स्तरावरून होऊ शकतं हा निर्णय गुजरात सरकार मागे घेईल, पण अशा प्रकारचा तकलादू निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी गुजरात सरकारला लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे। स्टुडिओ धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। हेल्मेट सक्ती तर आत्ताही केली जाते, पण पहिल्यापासूनच खरं तर हेल्मेट घालणं हा नियम आहे, कारण हा आपल्या सुरक्षेचा विषय आहे। सध्या होणारे अपघात लक्षात घेता हेल्मेट हे वापरलंच पाहिजे, कारण ते आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आहे। पण असं असताना गुजरात सरकारचा हा निर्णय मात्र खरंच पटणारा नाही असंच म्हणावं लागेल। पुढे बघूयात, राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे आणि यामध्ये आगामी हिवाळी अधिवेशनाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। येत्या हिवाळी अधिवेशनात काही महत्त्वाच्या घोषणा ठाकरे सरकारला करायच्या, त्या दृष्टीनेही या बैठकीत चर्चा होणार आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत तिन्ही पक्ष नाराज आहेत आणि त्यामुळे या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे आता या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे, कारण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे सरकारकडनं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात। मग ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने असतील किंवा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने असतील, पण बुलेट ट्रेनबाबत मात्र कालपासून एक मोठा खल होताना दिसतोय। भुजबळांनी याआधीच म्हटलं, त्यांनी तसं वक्तव्य केलं किंवा त्या वक्तव्याला होकार दिला, त्यांनी असं म्हटलं की बुलेट ट्रेन हा महाराष्ट्रासाठी पांढरा हत्ती ठरतोय। आता जयंत पाटील यांनी देखील म्हटलं होतं की या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी काय व्याजदराने कर्ज घेण्यात आलेलं आहे, किती टक्क्याने घेण्यात आलेलं आहे, आणि आता सध्याच्या घडीला राज्यावरती असणारं कर्ज लक्षात घेता हे राज्यासाठी परवडणार आहे का, असे सगळे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते लक्षात घेऊन खरं तर आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत। प्रफुल्ल, काय तपशील आहे? प्रफुल्ल, तुला माझा आवाज येतोय? प्रफुल्लपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण जसं मी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्यासमोर महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहेत। एक तर पहिला मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातला, दुसरा मुद्दा आहे राज्यात वाढणारी बेरोजगारी आणि एकूणच या विषयाला घेऊन काय निर्णय घेतले जातात, आणि तिसरा मुद्दा आहे बुलेट ट्रेन। याबद्दल या बैठकीत मोठी चर्चा होऊ शकते, कारण अधिवेशनात ठाकरे सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतं। पण बुलेट ट्रेन बाबत मोठी चर्चा आहे। आज कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी काय म्हटलंय पाहूयात। बुलेट ट्रेनच्यासाठी सरकारच्या बाजूतनं जी गुंतवणूक आहे ती माझ्या अंदाजाने एवढी मोठी आपण म्हणताय ती नाही आहे, पण त्याच्यावर आम्ही कन्सिडरेट व्ह्यू घ्यायचा आहे, अजून घेतलेला नाही। ट्रेन सोडून बाकीच्या सगळ्यांची चर्चा झाली, बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाची चर्चा किंवा त्याचं प्रेझेंटेशन अजून आमच्या समोर झालेलं नाही। दरम्यान येत्या 2 दिवसात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे। या बैठकीत मंत्रिमंडळ खातेवाटपाबाबत चर्चा होणार आहे। जे शपथ घेतलेले मंत्री आहेत त्यांना कोणतं मंत्रालय मिळणार याबाबत उत्सुकता आहे। खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे,
तेच योग्य तो निर्णय घेतील असं जयंत पाटलांनी म्हटलं. महाराष्ट्राचा अजून गृहमंत्री किंवा काही झालेलो नाही. सगळे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचे आहेत. जोपर्यंत खाते वाटप होत नाही आणि ज्यावेळी जे खाते वाटप होईल ते त्या खात्याचे मंत्री त्याची काळजी घेतील. मी कुठले गुन्हे काढण्याच्या किंवा संबंधित आपण जे म्हणताय कोणाला मार्ग काढून घेण्याचा, तशा बाबतीत माझ्या मनात तो विचार अद्याप आलेला नाही आणि येण्याची शक्यता नाही. खातेवाटपात आपल्या वाट्याला चांगलं खातं यावं यासाठी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळत आहे. महसूल खातं आपल्याकडे यावं यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. खातेवाटपासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यामध्ये या खात्यासाठी चुरस असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खाते वाटपावरून कलह वाढण्याची शक्यता दिसते. उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदासाठी अजित पवार आग्रही आहेत. मात्र गृहमंत्रीपद जयंत पाटलांच्या पदरात पडण्याची शक्यता अधिक आहे. याच कारणावरून राष्ट्रवादीतला अंतर्गत कलह वाढू शकतो. मंत्र्यांना वाटप केलेल्या शासकीय बंगल्यांवरून मानपमान नाट्य अजून सुरूच आहे. कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांना पहिल्यांदा चित्रकूट बंगला देण्यात आला. आता 24 तासात पुन्हा नवीन GR काढत राऊत यांना चित्रकूटऐवजी पर्णकुटी हा शासकीय बंगला दिला गेला. राऊत यांना आधी दिलेला चित्रकूट बंगला हा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आलेला आहे. राऊत यांना दिलेला आधीचा चित्रकूट बंगल्यावरून राऊत नाराज होते आणि त्यामुळे 24 तासात पुन्हा नवीन ऑर्डर काढली गेली आणि नवीन बंगला दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यांचा जो गट आहे त्यामध्ये नेते बाळासाहेब थोरात अजून शासकीय बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत. यानंतरची बातमी अशी की पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाला आता वेगळं वळण लागलेलं आहे. खटल्यातील आरोपी पारसमल जैन याने मुंबई उच्च न्यायालयात माफीचा साक्षीदार बनण्यासाठी अर्ज केला. पवनराजे हत्याकांड सुनावणी अंतिम टप्प्यात असतानाच या हत्याकांडाचा खुलासा करणाऱ्या जैन याने माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राजकीय व्यक्तिमत्वांचीही नावं गुंतली असल्याने ही एक हाय प्रोफाईल केस मानली जाते आणि त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना जामीन मंजूर झालाय. सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाचा आदेश रद्द करण्यात आलाय. 106 दिवसांच्या तुरुंगवासानंतर 2 लाखांच्या जात मुचलक्यावर पी चिदंबरम यांना जामीन मंजूर झालाय. पण परवानगीशिवाय पी चिदंबरम देश सोडू शकत नाही. तसंच त्यांना मुलाखती देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. चिदंबरम यांना जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणी अखेर 106 दिवसांनंतर असं ट्विट त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी केलंय. तर अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे. त्यामुळे आयएनएक्स मीडिया कार्तिकच्या कंपनीला सल्लागार फी म्हणून साधारण 3 कोटी 10 लाख रुपये दिले गेले होते. हे एक प्रकरण होतं. कार्तिक यांच्या कंपनीसोबतच्या करारानंतर FIPB कडून आयएनएक्स मीडियातील 305 कोटींची विदेशी गुंतवणूक तात्काळ नियमित केल्याचा यामध्ये आरोप आहे त्यांच्यावरती. यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजप नेते विनोद तावडे पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीला गेलेत. खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांची बैठक झाली आहे. बंडखोरांचा दोन्ही नेत्यांवर वाढता दबाव आहे आणि या पक्षातील नाराजी नाट्यावर दोघांमध्ये खलबतं झाली आहेत का हा देखील एक प्रश्न आहे. पण विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट घेणं याला खरंच आता या क्षणाला भाजपमधल्या सगळ्या परिस्थितीनुरूप फार महत्त्व प्राप्त झाले. भेटीत दोघांनी नेमकी काय चर्चा केली हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण पंकजा मुंडे नाराज आहेत असं म्हटलं गेलं. भले काल माध्यमांसमोर येऊन त्यांनी असं म्हटलं की मी नाराज नाही आहे, पक्ष मी काय सोडणार नाही, पण त्या नाराज आहेत हे एवढं निश्चित. आणि त्या विनोद तावडेंनी आज एकनाथ खडसेंची भेट घेतल्यामुळं या भेटीनंतर वेगळी चर्चा सुरू झाली. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. विवेक, काय तपशील आहे? एकनाथ खडसे हे गेले अनेक वर्षांपासून खरं तर भारतीय जनता पक्षातल्या राज्यातल्या नेतृत्वावर नाराज आहेत. ही गोष्ट काही लपून राहिलेली नाहीये. अगदी परवा जेव्हा आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम झाला त्यावेळेस देखील त्यांनी ही नाराजी व्यक्त केली होती आणि त्यांची भेट घेण्यासाठी भाजपचे नेते विनोद तावडे हे आता खडसे यांच्या मुंबईच्या निवासस्थानी पोहोचले असल्याची आपल्याला माहिती कळते आहे. आपण पाहतोय की भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करता आलं नव्हतं आणि त्यानंतर एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली होती. परवा देखील त्यांनी खडसे, रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी पक्षांतर्गत गोष्टींना जबाबदार झाल्याचं वक्तव्य देखील केलेलं होतं. त्यामुळे खडसे हे नाराज आहेत हे निश्चित आहे आणि नेमकं या भेटीमध्ये काय खलबतं सुरू आहे हे पाहावं लागेल. पण विनोद तावडे यांनी काल देखील पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती
त्या देखील पक्षात नाराज आहेत अशी चर्चा आणि आज गेल्या अनेक वर्षांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी विनोद तावडे पोहोचलेले आहेत. नेमकं या बैठकीमध्ये काय चर्चा होतीये हे पाहावं लागेल. धन्यवाद विवेक या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर बातमी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला हिरवा कंदील मिळालाय, तर अनुसूचित जाती जमातीसाठीचं राजकीय आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात आलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. माझ्यासोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर नववाडी मंत्री. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात. काय आहे सर तो निर्णय? अनुसूचित जाती जमातींना 2 प्रकारचं आरक्षण आहे, सामाजिक आरक्षण आणि राजकीय आरक्षण. संसदेमध्ये, सगळ्या विधानसभांमध्ये आणि अन्य ठिकाणी सुद्धा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा कोटा असतो. त्यामुळे समाजाला खूप चांगली संधी मिळाली. तर या सर्व जागांचं आरक्षण 10 वर्षासाठी वाढवण्यात आलेलं आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि मला असं वाटतं की आणि सामाजिक आरक्षण चालूच राहतं. त्यामुळे सामाजिक आरक्षण चालूच राहील, पण जे 2020ला पॉलिटिकल आरक्षण संपत होतं ते एक्सटेंड केलेलं आहे. या संदर्भात अनेकदा विरोध झालेला आहे सर. नाही, याला विरोध नाही झाला. धन्यवाद. हे होते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही 10 वर्षासाठी हे राजकीय आरक्षण वाढवलं आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजन सक्सेनासह प्रशांत लेवनास, न्यूज 18 लोकमत. कांद्याची दरवाढ आजही सुरूच आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल, बाजार समित्यांमध्ये कांद्याचे आजचे प्रति क्विंटल भाव कमीत कमी 2500 आणि जास्तीत जास्त 8,812 तर सरासरी 7,273 रुपये इतका भाव मिळाला आहे. मनमाड बाजार समितीत कमीत कमी 1,500, जास्तीत जास्त 6,800 रुपये तर सरासरी 5,500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही जवळपास हाच भाव मिळाला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला असला तरी मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते. कांद्याच्या दरानं 100 कधीच ओलांडली आहे, मात्र 50 ते 60 रुपये दरानंही कांदा विकत मिळतोय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. पाहूयात कुठे मिळतोय स्वस्तातला कांदा. 50 रुपयाने घेतो, आम्हाला तो 55 पडतो, 60 रुपये किलो विकतो. किरकोळ चालू 50-60 रुपये. आडत धरून 53 रुपये घरात पडतो, 55-60 रुपये विक्री होते. ऐकलेत? तुमच्या आवडीचा ठसकेबाज कांदा 120 रुपये प्रति किलो नव्हे तर 60 रुपये प्रति किलो या दरानं मिळतोय. चवदार कांदा डोळ्यात पाणी आणतोच, पण यावेळी कांदा महागल्यानं डोळ्यात पाणी आलंय. पण कांद्याची ही दरवाढ दलाल आणि नफेखोरांनी केली आहे. मनमाडमधल्या विक्रेत्यांना जो कांदा स्वस्तात मिळतो तो कांदा जास्त दरानं मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये विकला जातोय. मुंबईला मग इथं आडत हमाली, टोल नाका, चेक नाका, भाडं गाडीचं, त्याच्यामुळे तिथं मागच विकावं लागणार. सिटीच्या हिशोबाने तो जाणारच ना, कारण की तिथं निवडलेला आणि मोठा मालच जाणार ना तिथे. त्या हिशोबाने त्याचे रेट पण तेच राहणार. बाजार समित्यांमध्ये येणारा कांदा हा मध्यम आणि हलक्या प्रतीचा आहे. त्यामुळे कांद्याला सरासरी 7,000 ते कमीत कमी 2,000 रुपये भाव मिळतोय. हाच कांदा छोट्या शहरातून मोठ्या शहरात पाठवला जातोय. मोठ्या शहरात जाताना कांद्याची होणारी मोठी दरवाढ कशी होते याची चौकशी करण्याची मागणी केली जाते. बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मनमाड. कांद्याच्या दिवसेंदिवस वाढत्या दराला लगाम लावण्यासाठी केंद्र शासनाने आणखी एक पाऊल उचललंय. होलसेल व्यापाऱ्याला कांदा साठवणुकीची 50 मेट्रिक टनाची असलेली मर्यादा 25 मेट्रिक टन केली, तर किरकोळ व्यापाऱ्यांची 10 मेट्रिक टन मर्यादा 5 मेट्रिक टन करण्यात आली आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18. ब्रेकनंतर बघूया पुण्याहून अहमदाबादकडे भरधाव जाणाऱ्या खासगी बसचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी गावाजवळ अपघात झाला. बसचे ब्रेक फेल झाले आणि मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती, पण अनुभवी चालकानं गाडी गिअरच्या साह्यानं नियंत्रणात आणली आणि 2 मार्गिकांच्या मध्ये असलेल्या ड्रेनेजमध्ये उतरवली आणि त्यामुळे 40 जणांचा जीव वाचला. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव तर वाचलाच, पण कुणी गंभीर जखमीही झालं नाही. छत्तीसगडमध्ये ITBPच्या जवानानं त्याच्या 5 सहकाऱ्यांची हत्या केली आणि नंतर त्याचाही मृत्यू झाला. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील कडेनार कॅम्पमध्ये ही धक्कादायक घटना घडली. मजदूल रेहमान असं या मृत आरोपी जवानाचं नाव आहे.
त्याच्यात आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांमध्ये कशावरून तरी वाद झाला. रेहमानला राग अनावर झाला आणि त्यानं अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर त्यानं स्वतःला गोळी मारून घेतली आणि अन्य सहकाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ त्याला मारलं हे अजून स्पष्ट झालं नाही आहे आणि त्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या जवानांच्या रायफल्स त्यासाठी तपासल्या जाणार आहेत. जो नारायणपुर में जो अंदर हमारा नक्सली रेड है, जहां हमारा कैंप था, उसमें आईटीबीपी के किसी जवान ने गोली मारी है 4 लोगों को और खुद भी अपने आप को गोली मारी है। ये जानकारी मिली। जानकारी मिलते ही आसपास के थानों के जो हमारे जवान हैं उनको रवाना कर दिया गया है। एसपी को रवाना किया जा रहा है, हेलीकॉप्टर भेजा जा रहा है और उनके जो अधिकारी हैं उनको भी भेजा जा रहा है। वहाँ पहुँचने के बाद घटनाक्रम की जब वो जानकारी लेंगे तब विस्तृत जानकारी आएगी कि क्यों ऐसा हुआ, किस कारण से आपस में विवाद हुआ कि वो गोली चलाए। बातमी पुण्यात सिंहगड रोड परिसरात माणिकबाग इथं एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली आहे. तेजसा शामराव पायाळ असे या मृत तरुणीचं नाव आहे. ही घटना काल दुपारी 2च्या सुमारास उघड झाली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. ही तरुणी बीडची राहणारी आहे. MBA झाल्यानंतर नोकरीच्या शोधासाठी तिनं पुण्यात भाड्याने फ्लॅट घेऊन आई 2 बहिणींसह ती राहत होती. काही दिवसांपूर्वी हे सर्वजण बीडला गेले होते, पण 3 दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती. तिच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. पोस्टमार्टेम नंतर याबाबत गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर बघूया शिर्डीमध्ये कॉलेज तरुणीने राहत्या घरी फॅनला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. स्कॉलरशिपचा फॉर्म चुकीचा भरल्याच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. पूजा संजय आरगडे कोपरगाव शहरात राहत होती आणि ITIच्या 3य वर्षात ती शिकत होती. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ब्रेकनंतर बघूया आज नौदल दिवस. त्यानिमित्ताने मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया समोर भारतीय नौदलाने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. मार्कोज कमांडोजचं ऑपरेशन सीकिंग आणि चेतक चॉपरचे फ्लाइंग पास, नौदल बँडचं बीटिंग द रिट्रीट असे विविध कार्यक्रम यावेळी होणार आहेत. आणि 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानचे कराची बंदरातील नौदल तळ 3 आणि 4 डिसेंबर 1971 रोजी जोरदार प्रहार करून उद्ध्वस्त केला आणि त्यामुळे काही दिवसातच पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्करासमोर शरण आलं होतं. आणि याच ऐतिहासिक विजयाचा दिवस आज भारतीय नौदल मोठ्या दिमाखात साजरं करतं.